सण साजरं करते. खूप छान सांगितलं तुम्ही. तिथं गाठीला गाठ बांधून ठेवतात, तिथं सोडतात. सावंत राहणार सावंतवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणावर मी आले आहे. इथे मी अर्चना हेल्दी फूड असं मी स्टॉल लावलेला आहे. त्यामध्ये दुर्मिळ गाडग्यातील हुलग्याचे माडगे, मिक्स मिलेट पकोडे, मोडाची मटकी फ्राय आणि नाचीचे आंबील असे मी प्रोडक्ट बनवले आहेत. हुलग्याचे गोड माडगे हे हुलग्याचे गोड माडगे आहे. आणि याच्यामध्ये काय? याच्यामध्ये हुलग्याचे तिखट माडगे आणि हे नाचणीचे आणि ज्वारीचे पौष्टिक आंबील आहे. आणि तसेच हे मिक्स मिलेट पकोडे आहेत. जे हुलग्याचे गोड माडगे आहे हे तुम्ही कसं बनवता आणि त्याचा शरीरासाठी काय फायदा आहे? ते बनवण्याची पद्धत आता हुलग्याचे गोड आणि तिखट माडगे असे दोन प्रकारचे आपण माडगे बनवू शकतो. कोणाला गोड आवडतं, कोणाला ते आवडतं. त्यासाठी मग प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो. गोड बनवायचं म्हटलं तर ते आपण माडगे बनवताना अगोदर तुपात पीठ भाजायचं आणि नंतर मग आपण त्यात पाणी गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये आपण गूळ, सुंठ, वेलची पावडर टाकायची, मीठ टाकायचं आणि नंतर मग ते पीठ खाली घालून द्यायचं. मग वरती पाण्यामध्ये उकळल्यानंतर ओतायचं, चांगलं शिजून द्यायचं. ते शरीरासाठी ते शिजल्यानंतर ना आपण काय करायचं, खायचं. पण जर कोणाला आजारी पडला असेल, कधी जरी असेल तर आदल्या दिवशी आपण हे माडगं केलं आणि पिऊन थांबरून घेऊन झोपलो तर घाम होतो आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश एवढं ना फ्रेश वाटतं.